नमस्कार सर्वांना. स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म अँड ब्लॉग चॅनलवर. रानात आलोय आणि चला म्हणलं आज तुम्हाला आमच्या शेळ्यांचा चारा दाखवूया कसा काय आलाय. पाऊस लागला होता एक 15 दिवस, बारीक भुरंगाट होतं, लय काय मोठा पण नव्हता. पण त्यातच आपण मका पेरली होती आणि शेळ्यांसाठी वैरणला म्हणून दाट मका टाकल्या. जशी टाकली होती तशी दाट छान आल्या बरं का मका. भांगलून पण घेतल्या आणि एकच सारखा राहिला होता भांगलायचा, त्यात जरा आता तण राहिले. पण आता ती तण कसं वाकून मोठं मोठं काढलं तरी पण चालतंय, कारण पाऊसच लागला. आणि आता खरं पाण्याची गरज आहे बरं का मक्कला. आता परवा युरिया पण टाकलाय, आता जरा मीठ टाकायचंय. आणि मिठानं काय होतंय, डोनगा बिनगा असला तरी पण लागत नाही म्हणून, खाली मुळी खराब करत नाही. मिठानं कमी येतो म्हणून डोनगा, म्हणून मीठ जरा टाकायचंय. परवा युरिया टाकला, युरिया टाकल्यावर काळू केली बरं का मक्कला. तेवढीच वैरण छान आल्या की नाही, मस्त आली आहे. आणि झाले आता शेळ्यांपुरती वैरण. ही वैरण शिल्लक आहे म्हणजे कसं माहिती आहे का, बघा हे गवत किती झालं ह्यात. हे वेळी स्वच्छ नाही केलं ना, हे असा त्रास होत असतो बघा. म्हणून रानातलं घाण असो नाही माणसाच्या आयुष्यातली घाण असो, ती वेळच्या वेळी काढून टाकायची असते, नाहीतर ती पुढे जाऊन लय त्रास देते. हे बघा इकडं वैरण शिल्लक राहिल्या, कारण पाऊस लागल्यापासून शेळ्यांना गायला म्हशीला सगळी वाळला चारा घातला आणि वाळला चारा घातल्यामुळे हे गवत जरा शिल्लक राहिलं. आता हाय हे गवत शेळ्यांना म्हशीला न्यायला येते. मक्का बघा केवढी आल्या. तिथं हाय गुडघे एवढी, लय मोठी नाही. पण खालीकडल्या साईडला इकडं बांधाकड्याला जरा मक्का लांडी राहिल्या, कशानं काय माहिती. जरा जरा सुकायला पण लागले, कारण कोंबडी खत जास्त झालंय वाटतं त्याला. लय लोड खाल्ल्यावर कसं माणसाला होतंय बघा, तसं या पिकाचं पण आहे. आता एवढी हवा बिवा पडलेली आहे, पण मका इकडे बघा सुकायला लागल्या, कारण पाणी पाहिजे वाटतं आता. पाणी तेव्हा ते सुकल्या बघा मका. तेवढा डोंगा एक सुकलाय, म्हणजे त्याला पाणी पाहिजे झाले. आणि कोंबडी खत जास्त झाला काही की असं वाटायला लागलंय मला पण. इकडल्या साईडला जरा लांडी राहिली, पण काळोखी बिळोखी मक्काला चांगली आहे. आपल्याला कुठं पिकाला घ्यायचं, आपल्याला शेरडांना वैरण पाहिजे. त्यांनी काढायला लागले आता वैरण. आणि माझं चालू आहे व्हिडिओ बनवायचं. म्हणलं चला वैरण पण काढायची होत्या, व्हिडिओ पण बनवायचे होते. लय दिवस झाले व्हिडिओ नाही. आता लय जण म्हणते ती व्हिडिओ येत नाही, व्हिडिओ येत नाही. काय होतं माहिती आहे का, व्हिडिओ टाकायचं टाकायचं म्हणते, पण कसं टाइम निघून जाते आणि संध्याकाळी होते काही कळतच नाही. त्यामुळे व्हिडिओ टाकायचं राहून जाते बरं का. आता बरेच दिवस झालं, 15 दिवस झालं व्हिडिओ नाही पडला. आणि आता टाकायला लागल्या, त्रास द्या समजून घेत जावा. आता मी तुम्हाला दाखवते ती केळीची, आपल्या घरापाशी जी केळीची खुटं होती ना, ते 2 खुटं लावली होती आणि त्या 2 खुटाला 16 पिल्ले आली होती. आणि ते सगळं काढून आपण आता इकडं बांधाकडला बांध स्वच्छ केला उन्हाळ्यात. आणि स्वच्छ करून आपण बांधाकडला केळी लावले. त्या गवत एवढं शिल्लक झाले. आणि गवतात पण जरा खत घालून बैलानं जरा मशागत केल्यामुळं गवत पण चांगला आलं. आणि ह्या कडेला बघा, ही कडवाळ बघूच रान मोकळं ठेवायला नको म्हणून ज्वारी इसकटल्या. आणि इसकटल्या ज्वारी तशी छान आल्या, कारण का माहिती आहे का, एवढ्यातच एक ट्रायली खत टाकला होता. काय मग ती कोंबड्याने इसकटल्याला कुजल्याला ते इकडं तिकडं पडून जाण्यापेक्षा म्हणलं 400-500 रुपये ट्रायलेला जाई नका, खर्च ये नका, आपलं कुठे विकतच आहे. आणि हाय हे नेऊन सगळं कुजल्या भिजल्याला रानात नेऊन टाकूया. आणि आणून टाकलंय तर खरंच ते पिकाला चांगलं लागलंय बरं का. तिकडल्या खताच्या अगोदर इकडलं खत लागले, कारण हे पूर्ण कुजलेलं होतं, माती झालं होतं त्याचं पाक. आणि ते आणून टाकलंय तर किती छान लागले, काळो कालय बघा. जास्त ह्यात ज्वारी आहे, मका काही जास्त नाही, ज्वारी आहे जास्त. आणि उंच आलंय बरं का मस्तपैकी. आता शेळ्यासनी वैरणचं काही टेन्शन नाही. आणि हे लावले ती बघा खुट्ट केळी. केळी काय झालं माहित आहे का, परवा आता केळी आम्ही बरेच दिवस नव्ह, बरीच वर्ष झालं विकतची केळी खात नाही. कारण ती केळी पूर्ण म्हणजे पूर्ण केमिकल खायचं आहे बरं का. केळी म्हणजे जास्त केळी तर आंब्यात जास्त लयच केमिकल असते. कारण केळी परवा तर आम्ही बघितलं, हळदी कुंकवाची कुणाची तर केळी गारवा आणते, त्यातलं केळी आलेली ठेवली होती. आणि 2-3 दिवसानं ती केळी बघितलं तर त्यातनं असा एक होल पडलं होतं, आणि त्यातनं असा फेस येत होता केळातनं. त्यामुळे विकतची केळी खरंच कोणी खाऊ नका, ते न खाल्लेलं बरं. पण बिनकामाचा त्रास नको. तर मी हे बाई गवतात हे भांगलायचं राहिलेलं कसलं गवत उठलंय बघा.
म्हणून ही घाण वेळच्या वेळी स्वच्छ करायची, नाहीतर पिकाला त्रास करते. हे आमचं पाऊस आल्यामुळे राहिलं आणि परत काय जायचं झालंच नाही पावसात राडीत. आता हे काय नाही, वैरण संगच निघतंय, लय टेन्शन घ्यायचं नाही आहे ना. आपण कुठे पिकाला केलंय, वैरणला केलंय, इरा टाकायचं गावात बी येऊ दे त्याच्या संग, काढून घालायचं वैरणला. केळीला 2-2 पानं आले, ते खायापुरती केळी येईल का नाही, 6 महिन्यात एक घड. 16 केळी लावले तर म्हटलं वर्षाला एक घड तर येईल का नाही. बस झालं आम्हाला तेवढं खायला. म्हणजे विकतचं खायचं नाही म्हणून घरचं खायचं. हे बघा कडीपत्ता, बांधाचा कडीपत्ता सगळा जीसीबी लावून काढला आणि सगळे मुळे आत उठले ते आता. हे सगळा कडीपत्ताच आहे बघा. कुणाला पाहिजे असलं तर न्या बरं का कडीपत्ता, भरपूर आहे, पाहिजे तेवढा. आणि ही झाडं मोठी होती, नो टेन्शन. आणि ही ज्वारीची वैरण आहे. हे बघा इथं जरा आळी झाल्या, औषध मारायला पाहिजे. औषध जर नाही मारलं नाही, ही आळी असते ही कणसात जात्या. आणि मग आपण जेव्हा जनावरांना वैरण घालतोय त्यावेळेला ती कणसातली आळी मग जनावरांच्या पोटात जात्या आणि जनावर आजारी पडतंय. त्यामुळं ह्याला औषध हे मारायलाच पाहिजे, मारायचं आहे औषध. ज्वारी असल्यामुळं उंच आल्या बघा, ह्या बघा किती उंच आल्या. तिकडलं किती होतं बघा आणि इकडलं किती उंच आहे बघा, भरपूर उंच आले. हे आहे बघा कुजलेल्या खताचा रिझल्ट असा. पूर्ण माती झाली होती आणि माती झाल्यावर खत टाकले किती छान आलंय बघा, मस्त वाटतंय. वैरण शिल्लक आहे आता, आता काय नाही एवढं वाटत. पण ही वैरण शिल्लक वाळला चारा पावसाळ्यात घातल्यामुळे, आणि वाळला चारा पावसाळ्यात लय फायदेशीर आहे बरं का. माणसाला त्रास होत नाही, जनावराला त्रास होत नाही. त्यामुळे वाळला चारा शिल्लक ठेवायचा आणि ओला चारा वारसांडलेला असलं म्हणजे मग घालायचं. त्रास